हॅलो फ्रेंड, आपण ठेवलेले कढई आणि गॅस चालू केलेला आहे। ही सुकलेली हरभऱ्याची भाजी आहे, आपल्याला करायची आहे। इथे घेतलेले मिरची आणि लसूण घेते थोडासा टाकून आणि आबडधोबड करते। आबडधोबड मिरची करून घेतलेली आहे मी हरभऱ्याच्या भाजीसाठी। बघा, ही सुकलेली हरभऱ्याची भाजी आहे। तर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे। हरभऱ्याच्या भाजीला थोडं जास्ती तेल लागतं, मी नंतर टाकणार आहे। आता मी थोडासा कट केलेला लसूण टाकणार आहे। आता ही मिरची बारीक केलेली टाकून घेऊया। तिथं मी हरभऱ्याची डाळ एक 15 मिनिटं भिजू घातलेली होती। लसूण आणि मिरची छान अशी लाल तळलेली आहे। आता ही हरभऱ्याची डाळ आणि पाणी टाकून घेते। पाणी टाकून घेतलेलं आहे, आता उकळी येऊ देणार पाण्याला। मीठ टाकून घेते जेवढं लागतं तेवढं। इथं शेंगाचा कूट घेतलाय आबडधोबड थोडासा। पाणी छान असं उकळलेलं आहे। आता आपण थोडी थोडी करून भाजी टाकून घेऊया सगळी। आता सगळी भाजी टाकून घेतलेली मी उकळलेल्या पाण्यात। आता एक जीव करून घेऊया। आता आपण शेंगाचा कूट टाकून घेऊया। खूप छान असा वास सुटलेला आहे हरभऱ्याच्या भाजीचा। ज्वारीच्या भाकरीसोबत एकच नंबर लागते। आता शेंगाच्या कुटाला एकजीव करून थोडंसं वाफलायला ठेवायची। आता आपण तेल टाकून घेऊया थोडंसं। मगाशी कमी टाकलेलं, ह्याला तेल जास्त लागतं। हरभऱ्याची भाजी कुणाकुणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।